आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेना युवती प्रमुख प्रीती घुले पाटील यांची मागणी। पिंपळा तालुका मानवत जिल्हा परभणी येथील सुभद्रा सुरवसे यांच्या आणि त्यांच्या घरातल्यांच्या नावे गट क्रमांक 515 आणि 516 मध्ये एकूण 15 एकर शेती आहे। मांडाखळी गाव नकाशामध्ये बाभळगाव ते पिंपरी पाळोदी हा गाडी रस्ता दर्शवला आहे आणि सध्याही अस्तित्वात आहे, परंतु 515 गटामधील लक्ष्मण रामभाऊ सुरवसे, गोपाळ लक्ष्मण सुरवसे, वैजनाथ लक्ष्मण सुरवसे या तिघांनी हा रस्ता बंद पाडला आहे असा आरोप करत सुभद्रा सुरवसे, उत्तम सुरवसे आणि पांडुरंग सुरवसे यांनी रस्ता बंद केल्यामुळे तहसीलदार साहेब परभणी यांच्याकडे 18 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली होती आणि रस्ता देण्यासाठी आदेश दिले। त्या आदेशाच्या विरोधात गैर अर्जदार यांनी रिट पिटिशन नंबर 1808/2025 गोपाळ वर्सेस सुभद्रा असा माननीय उच्च न्यायालय यांनी सुद्धा त्या रस्त्यावरून गैर अर्जदारास असे आदेश दिले की संबंधित शेतकरी यांना जाण्या येण्यासाठी अडथळा करू नये असे आदेशित केले होते। मात्र जेव्हा अर्जदाराने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर रस्ता खाली करून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे दिनांक 20 मार्च 2025 रोजी 4 पोलीस कर्मचारी यांचे रुपये 26,773 भत्ता भरून महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि भूमी अभिलेख कर्मचारी हे घटनास्थळावर गेले असता रस्त्यावर मोजमाप करून चुन्याच्या खुणा करत असताना त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि सर्वांना तिथून हाकलून दिलं। अर्जदाराला शेतीसाठी रस्ता सुरू करून देण्यात यावा आणि आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना शिवसेना युवती जिल्हा प्रमुख प्रीती घुले पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। अर्जदाराला रस्ता आणि संरक्षण न मिळाल्यास अर्जदारासह कुटुंब उपोषणाला बसतील असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील, युवती जिल्हा प्रमुख, शिवसेना युवती जिल्हा प्रमुख परभणी। या ज्या पीडित महिला आहेत सुभद्रा उत्तम सुरवसे यांचा हे राहणार गाव पिंपळा तालुका मानवत जिल्हा परभणी। हे दोघं नवरा बायको शेती करतात, ह्यांचा मुलगा सुद्धा शेती करतो। हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, पण आज ह्यांच्या शेतात जायलाच ह्यांना शेत रस्ता नाहीये। ह्यांच्या शेतात जाताना जे मध्ये शेत आहेत लक्ष्मण रामभाऊ सुरवसे, गोपाळ लक्ष्मण सुरवसे आणि वैजनाथ सुरवसे यांच्या मालकीचे हे तिघ जण ह्यांच्या शेत रस्त्याला जाताना ह्यांना अडवत आहेत, मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका। त्याच्यामुळे ह्यांना आज खूप प्रॉब्लेम होत आहेत। जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे यांनी कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या, तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला। परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी, ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये। तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिलाय की हे जे शेतकरी आहेत ह्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या। पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत नाहीयेत। जेव्हा हे लोक इथं तहसीलदार साहेब, परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि 4 पोलीसवाल्यांचा SP ऑफिसला यांनी भत्ता सुद्धा भरला, त्याची अमाऊंट 26,700 रुपये। आज सर्वसामान्य माणसांनी 26,000 रुपये फक्त 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे, पण आज तिकडे नेऊन सुद्धा हे जे आरोपी आहेत त्या ह्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हाकलून दिलं शिवीगाळ करत। आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हणलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर FIR नोंदवा, तर हे कर्मचारी सगळे वापस आले, ह्यांनी FIR नोंदवला नाही। आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातोय, मान्य SP साहेबांकडे येतोय, सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देतात की ते कारवाई करतील, पण या लोकांना आज न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे। आज जर ह्या 2-3 दिवसात ह्याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपोषणाला बसणार आहेत, कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते आणि जर शेतात गेलं तर ते लोक ह्यांना मारहाण करत आहेत। ह्यांनी त्या लोकांवरती एक FIR पण लॉन्च केलाय, कारण की त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती, त्या काकांना याच्याहून टाके सुद्धा पडलेत मारहाण होऊन। एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो। त्याच्यामुळे आमची शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा, कारण की हा जो माणूस आहे गोपाळ,
हा माणूस मागच्या 5 वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे. आज ह्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचं आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून? आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही, मान ठेवता की नाही आज कोर्टाचा, म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती करत आहेत की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती FIR नोंदवून घ्या. सुभद्रा उत्तमराव सुरवसे. रस्त्यात जाऊ देत नाहीत, रस्ता अडवतेत, रस्त्याने जायला गेले हान मारते, धमकी देतात, तरी बी रस्ता खुला होत नाही. त्याचं कारण आम्हाला समजत नाही झाले. काय आता काय म्हणणं आहे? आम्हाला रस्ता द्यावा विनंती एवढीच आमची. शासकीय रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती आहे. नाही जर रस्ता केला तर आम्हाला उपोषण बसायची वेळ येईल.